नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC सर्कल या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. RTO मेन्स 2020 ही जी काही आपण लेक्चर सिरीज स्टार्ट केली आहे, तिच्यामध्ये आपण ऑलरेडी 2 चॅप्टरचे क्वेश्चन्स आणि लेक्चर्स कव्हर केलेत. पण आता यापुढे क्वेश्चनवर, कारण एक्झामला खूप कमी वेळ राहिलेला आहे, म्हणजे जेमतेम आता ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरपर्यंतच आपल्याला एक्झामला टाईम राहिलेला आहे. आणि बऱ्याच मुलांचा हा अभ्यास ऑलरेडी झालेला आहे, म्हणजे लेक्चर्स पाहून झालेत किंवा थेअरी पार्ट कवर झालेला आहे. त्याच्यामुळे काय होतं आहे की बऱ्याच मुलांच्या मला असे रिक्वेस्ट आले की सर तुम्ही थोडे क्वेश्चन्स पण कवर करून घ्या, म्हणजे त्याचा आम्हाला चांगला एक्झामला फायदा होईल. तर यापुढे आपण एक नवीन आपली हे चालू करतो आहे, सिरीज चालू करतो आहे, कॉन्सेप्ट थ्रू क्वेश्चन्स. 25 ते 30 क्वेश्चन अशा पद्धतीने घेणार की त्याच्यामधून तुमचे पूर्ण जे काही तुमचा थेरॉटिकली जो पार्ट आहे, कॉन्सेप्च्युअलवाला जो पार्ट आहे, तो कवर करायचा प्रयत्न आपण त्याच्यातून करूया. क्वेश्चन्सवर जास्त भर देणार आपण, आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला वाटलं की थोडीशी कॉन्सेप्ट आपल्याला ते सांगितलं पाहिजे, थेरॉटिकली आपल्याला थोडंसं सांगितलं आलं पाहिजे, तर आपण तिथे डिस्कस करूया. ठीक आहे. मग आता पहिला जो आपण सब्जेक्ट कवर करणार आहोत या सिरीजमधला, कॉन्सेप्ट थ्रू क्वेश्चनमधला, तो आपला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. स्टार्टिंगचा मी स्ट्रेस आणि स्ट्रेनवाला चॅप्टर घेणार होतो, परंतु मला हा वाटला की थोडा इझीपासून स्टार्ट करूया, म्हणून मी आज कॉलमवाला पार्ट कवर करणार आहे. होप्सो बऱ्याच मुलांचा अभ्यास झाला असेल, पण ज्यांचा नाही झाला त्यांनी काही टेन्शन घेऊ नका. यामधून सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी आपली जी काही कॉन्सेप्ट आहे ती कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. चला तर मग आता वेळ वाया न घालवता लेक्चरला सुरुवात करूया. बघा, RTO मेन्स 2017ची जी काही आपली एक्झाम झाली, मागची मेन्स एक्झाम, त्यामध्ये त्यांनी हा क्वेश्चन विचारला होता. क्वेश्चन काय होता? द रेशो ऑफ critical load of the column of the same dimension and the same material. One is fixed at the both end and one is fixed at the both end and other is fixed at the one end and hinge at the other end. ठीक आहे. हा मेन्सचा क्वेश्चन होता मागच्या टायमाचा, आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला जो काही क्रिटिकल लोड असतो त्याचा रेशो काढायची. आता सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे काय, जेव्हा क्रिटिकल लोडचा आपण फॉर्म्युला बघतो, तो फॉर्म्युला आपल्याला समजला पाहिजे. तर तुम्हाला जनरली जर तुमचा स्टडी असेल, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, क्रिटिकल लोडचा फॉर्म्युला काय असतो सर? पाय स्क्वेअर EI अपॉन LE स्क्वेअर. ठीक आहे. हा काय आहे? पाय स्क्वेअर आहे. हा नॉर्मली फॉर्म्युला आहे क्रिटिकल लोडचा कॉलमसाठी. मग सगळ्यात आधी तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे का सर, त्याचे 4 कंडिशन आहेत ना, बोथ एंड फिक्स, वन एंड फिक्स, वन एंड फ्री, बोथ एंड आर हिंज, वन फिक्स, वन हिंज. ह्या ज्या काही 4 कंडिशन मी म्हटलं, त्याच्यामध्ये तुम्हाला जी काही तुमची लेंथ असते, इक्विव्हॅलंट लेंथ, तिचे वेगवेगळे डायमेन्शन तुम्हाला लक्षात आलं पाहिजेत. ठीक आहे. हा क्वेश्चन आपण कवर करूया. त्याच्याआधी आपण एक काम करूया, थोडंसं त्याच्याबद्दल पाहूया, मग जी काही क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला क्लिअर होऊन जातील. मग बघा, आता काय हे नॉर्मल त्यांनी दिलं आहे की एक कॉलम आहे, लेंथ Lचा कॉलम आहे, आणि त्याची मॉड्युलस इलेक्ट्रिसिटी E आहे, आणि त्याचा सेकंड मोमेंट ऑफ क्रॉस सेक्शनल एरिया दॅट इज नथिंग बट मोमेंट ऑफ इनर्शिया दॅट इज I, अँड तो लोडेड आहे. ठीक आहे. कंप्रेसिव्ह लोड Pने लोड केला आहे. तर त्यांनी सांगितलं आहे क्रिटिकल बकलिंग PCR काय असेल. ठीक आहे. नॉर्मली आपल्याला माहिती आहे, मी एवढं तर मग डिस्कस केलं की PC म्हणजेच काय, क्रिटिकल बकलिंग लोड इज नथिंग बट, त्याचा फॉर्म्युला काय असतो सर? मी डायरेक्ट फॉर्म्युला सांगतो, पाय स्क्वेअर EI अपॉन LE स्क्वेअर. आत्ता ही जी L जी आहे ती तुमची काय होणार आहे? चेंज होणार आहे. कॉलमची जी काय लेंथ आहे ती चेंज होणार. चेंज म्हणजे कशी? तर जशी कॉलमची कंडिशन येणार तशी काय होणार? चेंज होणार. मग बघूया आता सर, कॉलमच्या 4 कंडिशन. बघा, पहिली कंडिशन, जेव्हा दोन्ही तुमचे कॉलमचे जे काही एंड आहेत, बोथ द एंड कंडिशन आपल्याला पाहिजेत. जेव्हा दोन्ही एंड कंडिशन आहेत त्या हिंज असतील, त्या काय आहेत? हिंज आहेत. तर तेव्हा तुमची जी काही लेंथ आहे, इक्विव्हॅलंट लेंथ, फॉर्म्युल्यामधली जी काही लेंथ आहे ही वाली, ती आणि जी काही नॉर्मल तुम्हाला जी काही क्वेश्चनमध्ये दिले ती दोन्ही सेमच असणार आहे. मग फॉर्म्युल्यामध्ये लेंथ आपण चेंज करणार नाही, जी आपल्याला क्वेश्चनमध्ये दिले तीच ठेवणार. पहिला डाऊट क्लिअर झाला. मग तुमचा फॉर्म्युला काय होईल? हा जो फॉर्म्युला आहे ना PCRचा, पाय स्क्वेअर EI अपॉन L स्क्वेअर, मी एवढा तर तुम्हाला डिस्कस केला, तो फॉर्म्युला सेम राहील. कधी? हिंजच्या कंडिशनमध्ये. लक्षात ठेवा, जेव्हा हिंज असतं
तेव्हा तो काय असतो, सेमच असतो. म्हणजे असं लक्षात ठेवा का दोन्ही साईडला हिंज आहे, मग ते काय त्याच्यामध्ये काही चेंजेस होत नाही. त्याला दोन्ही साईडने पकडून ठेवल्यावर त्याच्यावर चेंजेस होत नाही. तो इझिली मूवेबल होऊ शकतो, म्हणून त्याची लेंथ 30 ठेवली. सेकंड कंडिशन आहे की जेव्हा त्याचे दोन्ही एंड फिक्स केले, हिंज आणि फिक्समध्ये फरक आहे. हिंजमध्ये तुमचा 1 डिग्री ऑफ फ्रीडम असते इकडे याची, ठीक आहे, वाय एखाद्या डिरेक्शनला डिग्री ऑफ फ्रीडम असते. पण जेव्हा फिक्स करतो तेव्हा डायरेक्टली आपण काय करतो, त्याला नॉन मुवेबल स्ट्रक्चर टाईप करून टाकतो. मग जेव्हा फिक्स होतं तेव्हा ते काय होतं, जी काय इक्विव्हॅलेंट लेंथ आहे ती काय होते, हाफ होते. म्हणजे असे लक्षात ठेवा की फिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये काय होतात, एक प्रकारचा वेव्हफॉर्म जनरेट होतो आणि ती हाफ होऊन जाते. मग जी काही फिक्सच्या कंडिशनमध्ये काय झाली, हाफ झाली. लक्षात घ्या, दोन्ही हिंज सेम, दोन्ही फिक्स L/2, हाफ अर्धी. आता नेक्स्ट कंडिशन त्यांनी म्हटलंय, जेव्हा एक एंड फिक्स करतो आणि एक एंड हिंज करतो, वन एंड इज हिंज आणि वन इज फिक्स, तेव्हा काय होतं, तो L/√2. ठीक आहे, एवढं असं लक्षात ठेवा. आणि जेव्हा एक एंडला फिक्स करतो आणि एकाला फ्री करतो, फ्री केल्यानंतर त्याचे काय कशी पण पद्धतीने बकलिंग होईल, म्हणून तो फ्री केल्यामुळे तो डबल झाला. ठीक आहे, मग हा जर 2L, L/2, L/√2 जेव्हा ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकणार तेव्हा आपल्याला PCR म्हणजे काय, क्रिटिकल बकलिंग लोडच्या कंडिशन ह्या अशा भेटणार. बरोबर ना. Lमध्ये L/2 टाकला का Lचा L² राहील आणि 2चा स्क्वेअर 4, तो काय होईल, वर जाईल, कारण खाली L/2 आहे ना. बरोबर, मग 2 काय होईल, तो वर जाईल. सेम कंडिशन L/√2 टाकला का Lचा स्क्वेअर इथे राहील आणि √2चा स्क्वेअर 2. सेम इथे जर Lच्या जागी 2L टाकला तर इथे 4 येईल. गोष्टी क्लिअर झाल्या. हा कॉलम आहे, हा जो काय स्क्रीनशॉट घ्या याचा, तसाच्या तसा काय असेल ती कंडिशन समजून घ्या. ज्या फॉर्मॅटमध्ये इथे दिलं आहे त्या फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवा. पूर्ण ज्या काही गोष्टी आहेत, जे काही क्वेश्चन्स आहेत, तर या चार्टवर बेसिस असणार आहेत. ठीक आहे, चला आता आपले पहिल्यापासूनचे क्वेश्चन्स कव्हर करूया. बघा आता लक्षात घ्या. बघा, क्रिटिकल लोड कॉलम सेम डायमेन्शन सेम म्हणजेच काय, आयच्या व्हॅल्यू सेम राहणार आणि सेम मटेरियल म्हणजे ईची व्हॅल्यू पण काय होते, सेम राहते. मग बघा, PCRचा फॉर्म्युल्यामध्ये π² EI/L². मला सांगा, ई सेम, आय सेम आणि पायचा तर कॉन्स्टंटच असतो. हे दोन्ही सेम झाले तर आपल्याला फक्त PCR कशाशी आपल्याला कम्पेअर करू शकतो सर, PCR1 इज इक्वल टू, मग ह्या सगळ्या गोष्टी सेम असेल तर फक्त L1. बरोबर, हा झाला पहिल्या यासाठी, जेव्हा वन एंड इज फिक्स अँड अदर एंड इज ओके, वन इज फिक्स अँड ओके, जेव्हा दोन्ही एंड फिक्स केले ती कंडिशन आपण 1 मानली. आणि दुसरी कंडिशन काय, वन फिक्स अदर हिंज, म्हणजे PC2 आपली काय भेटेल, दुसरी कंडिशन भेटेल L2 PC2. बरोबर, आता गंमत बघा, पण इथे काय असतो, आपला स्क्वेअर असतो. ठीक आहे, मग कम्पेअर जेव्हा करतो आपण, तर हे सांगा, PC1 आणि हे दोघं एकमेकांना काय आहेत, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. ते दोघं एकमेकाला काय आहेत, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. मग आपल्याला रेशो फाइंड करायचे. मग काय करणार आपण, बघा, जेव्हा आपण रेशो फाइंड करतो तेव्हा बघा काय करतो, ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, मग त्यांना एका साईडला घेतलं L1 आणि याला काय घेतलं मी, PC2ला L2 घेतलं. बरोबर, आपल्याला रेशो फाइंड करायचे. मग L1 म्हणजेच काय, जेव्हा दोन्ही एंड फिक्स असतील, तेव्हा तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली, स्क्वेअर आहे, ते लक्षात ठेवा, स्क्वेअर आहे. जेव्हा दोन्ही हे असतील एकमेकाला काय असणार आहेत, फिक्स असणार आहेत दोन्ही, तेव्हा आपल्याला फिक्स असेल तर कंडिशन आहे बोथ एंड फिक्स, L काय होतो, L/2 होऊन जातो. मग माझा हा जो L आहे तो काय होऊन जाईल, L²/2 ना, 2चा स्क्वेअर 4. मग सेम PC2 काय होईल, वन एंड इज फिक्स अदर एंड इज हिंज. मग ती कंडिशन काय आहे, परत लक्षात घ्या, वन एंड इज फिक्स अदर एंड हिंज, ती कंडिशन काय, L/√2. बरोबर, मग L/√2चा आपल्याला काय होऊन जाईल, आता कुठे लिहूया, ओके, एक मिनटं, इथे जरा मेन्शन करतो. बघा, PC1 इंटू L²/4 आणि PC2 आणि L/L²/√2चा स्क्वेअर 2 फक्त. मग L गेला, L पण गेला, रेशो सांगितला आहे कॉलम 1 to 2चा रेशो, म्हणजे याचा कलर चेंज करू आपण, याचा रेशो आणि याचा रेशो, या दोघांचा रेशो. मग या PC2ला याच्या PC1च्या खाली आणलं आणि मग काय होईल, हा 4 इकडे जाईल, म्हणजेच काय होईल, 4/2
2 आणि 4/2 म्हणजेच किती आला रेशो तुमचा? रेशो आला सर 2 रेशो आला. ठीक आहे, झालं क्लिक. बघा आता थोडी खिचडी झाली या क्वेश्चनमध्ये. पुढचे बरेचसे क्वेश्चन आहेत असे, टेन्शन नका घेऊ. चला बघा आता. द रेशो ऑफ द क्रिटिकल बकलिंग लोड ऑफ द 2 कॉलम्स हॅव्हिंग द सेम पॅरामीटर्स. सेम पॅरामीटर म्हणजे काय सर? जेव्हा तुम्ही पाय स्क्वेअर ई आय अपॉन एल ई स्क्वेअर लिहिता तेव्हा आय आणि ई आणि जो पाय स्क्वेअर आहे त्याच्या गोष्टी सेम राहणार. फक्त आपल्याला कम्पेअर काय करायचे? एलवाली लेंथ कम्पेअर करायचे. पहिली कंडिशन त्यांनी काय सांगितलं आहे? रेशो जेव्हा बोथ एंड आर हिंज. बघा पहिली कंडिशन P1 आणि बोथ एंड आर हिंज म्हणजे एल. मी सांगितलं आठवा, जेव्हा दोन्ही एंड हिंज असतात तेव्हा लेंथ, इक्विव्हॅलंट लेंथ आणि नॉर्मल लेंथ तुमचे काय असते? सेम असते. ठीक आहे, बरोबर. आता दुसरी कंडिशन P2ची कंडिशन घ्या. बोथ एंड आर फिक्स. जेव्हा बोथ एंड आर फिक्स असतात तेव्हा एल काय असते तुमची? L/2 होऊन जाते. ठीक आहे, एल काय असतो? L/2 होऊन जातो. मग बघा आता रेशो कसला घेतला आहे? बोथ एंड आर हिंज आणि बोथ एंड आर फिक्स. ही पहिली कंडिशन बोथ एंड आर फिक्स हिंज होती आणि ही बोथ एंड आर फिक्स. मग P1 भागिला P2 बरोबर. L1 स्क्वेअर गेला, एल तो लेंथ तर सेमच राहणार. ठीक आहे, एल गेला, L1 म्हणा किंवा एल म्हणा. मग इथे काय राहणार आपल्याकडे? फक्त 1/2 राहणार. ठीक आहे, मग आपल्या फॉर्म्युल्यावर ऑप्शन डी इज करेक्ट, 1/2. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. द रेशो ऑफ द compressive critical load for the long column fixed at the both end and a column with one end fixed and other end being free. परत सेम बघा. कंडिशन 1 काय म्हटले त्यांनी? द लॉंग कॉलम फिक्स ॲट द बोथ एंड. मी काय सांगितलं? बाकी कंडिशन तर सेम आहेत, त्याचं मटेरियल सेम, त्याच्या बाकी गोष्टी सेम. एका एंडला तो फिक्स आहे, बोथ एंडला फिक्स आहे. मग L1 स्क्वेअर बरोबर. आणि दुसऱ्या कंडिशनमध्ये काय दिलं त्यांनी? वन एंड फिक्स अदर एंड इज फ्री. L2 वाली कंडिशन ही झाली माझी वन एंड फिक्स अदर एंड इज फ्री बरोबर. आणि ही कंडिशन माझी झाली कसली? ही कंडिशन झाली बोथ फिक्स झाली. ठीक आहे, ही वाली. आता बघा गंमत बघा. आता आता आपण काय करतो? P1 सर काढायचे आपल्याला, रेशो काढायचे या दोघांचा. L1 मध्ये काय? बोथ एंड फिक्स. आणि जेव्हा दोन्ही एंड फिक्स असतात तेव्हा काय असते? L/2 असते आपली बरोबर. आणि जेव्हा वन फिक्स आणि वन फ्री असतो तेव्हा काय असतो? 2L असतो. आणि या 2Lचा काय होणार? स्क्वेअर होणार बरोबर. मग फायनली P1/P2 फाइंड करायचे. एवढं तर येईल तुम्हाला ना. मग हा 2 आहे, इथे Lचा स्क्वेअर होईल, 2चा स्क्वेअर 4 होईल आणि इथे 2चा स्क्वेअर 4 होईल. मग काय होईल? P1/P2 काय होईल आपला? हा 4 जर इकडे ट्रान्सफर केला, व्यवस्थित बघा, हा 4 जर इकडे ट्रान्सफर केला मी, तर हा 4 आणि हा 4 मल्टिप्लाय होईल आणि आपल्याला काय होईल? 16 भेटेल. मग काय भेटेल आपल्याला फायनली? 16/1. ठीक आहे, सोपं आहे, एकदा प्रॅक्टिस करून बघा नॉर्मल याच्यावर. अ कॉलम, नेक्स्ट क्वेश्चन बघा. आन्सर भेटलं डी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अ कॉलम ऑफ लेंथ एल इज फिक्स ॲट द बोथ एंड देन इक्विव्हॅलंट लेंथ. आता एवढं तर पाठ झालं ना सर. दोन्ही एंड फिक्स, दोन्ही एंड काय केले मी? फिक्स केले. जेव्हा दोन्ही एंड फिक्स करतो, लक्षात ठेवा, जेव्हा दोन्ही एंड फिक्स करतो दोन्ही साईडनी लोड येतो आणि तो असा एक प्रकारचा वेव्हफॉर्म काय करतो, असं लक्षात ठेवायची एक गोष्ट, एक शॉर्ट ट्रिक म्हणून मी सांगतोय बघा. जेव्हा दोन्ही एंड फिक्स करतो आणि जेव्हा लोड लावतो तो काय करतो? असा एक प्रकारचा शॉर्ट वेव्हफॉर्म करतो, म्हणजे हाफ ऑफ होऊन जातो. म्हणून माझा ऑप्शन काय आहे? 0.5L काय होतं त्याची? बोथ एंड फिक्स केल्यावर माझी जी इक्विव्हॅलंट लेंथ असते, L इक्विव्हॅलंट इज नथिंग बट L/2. ठीक आहे, चार्टमध्ये जाऊन बघा, तुम्हाला गोष्टी क्लिअर होतील. नेक्स्ट क्वेश्चन बघा. द ऑयलर फॉर्म्युला होल्ड्स गुड फॉर ओनली, कोणासाठी असतो तो? ओनली फॉर लॉंग कॉलमसाठी. कारण कॉलम जेव्हा शॉर्ट असतो, जेव्हा त्याच्यावर लोड अप्लाय करतो तेव्हा त्याचं काय होतं? कंप्रेशन फेल्युअर होतं. त्याचं काय होतं? कंप्रेशन फेल्युअर. पण तो जर कॉलम लॉंग असेल आणि त्यावेळेस जर आपण लोड लावला दोन्ही साईडनी तर त्याचं कंप्रेशन होण्याऐवजी त्याची काय होते? बकलिंग होते. बकलिंग म्हणजे काय सर? बकलिंग म्हणजे तो काय होतो? असा एक प्रकारचा बेंड होतो मध्ये. ठीक आहे, बेंड होतो.
चालेल, बेंड होतो तो परत त्याच्या नॉर्मल पोझिशनला येऊ शकतो किंवा नाही पण येत, ठीक आहे, डिपेंड्स. मग जेव्हा शॉर्ट कॉलम असतो तेव्हा कंप्रेशन लोड लागतो. कंप्रेशनचा नॉर्मल फॉर्म्युला फोर्स अपॉन एरिया आपण अप्लाय करतो. पण जेव्हा कॉलम लॉंग असतो तेव्हा आपल्याला काय करतो, ऑयलर फॉर्म्युला लावावा लागतो, जो की आपला PCA इज इक्वल टू पाय स्क्वेअर EI अपॉन L स्क्वेअर असतो. ठीक आहे, चला नेक्स्ट झाला. ऑप्शन बी इज करेक्ट, लॉंग कॉलम. ऑयलर इज गुड फॉर लॉंग कॉलम. स्लेंडरनेस रेशो हॅज अ डायमेन्शन ऑफ. आता स्लेंडरनेस रेशो काय असतो तो पण पाहूया आपण एकदा. ठीक आहे, चला. हां, बघा काय म्हटलं नाही, स्लेंडरनेस रेशोचा फॉर्म्युला काय आहे, LE अपॉन K. आता LE म्हणजे काय, LE म्हणजे काय, आपली इक्वॅलंट लेंथ, बरोबर. आणि K म्हणजेच काय असतो, K म्हणजेच काय असतो, आपल्या रूटमध्ये I अपॉन A. आता I म्हणजेच काय सर, I म्हणजे काय असते, आपली मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि एरिया आपला एरिया, नॉर्मल एरिया एखाद्या बॉडीचा. मग आयचा युनिट काय असतं सर, mm⁴ असतं. आणि एरियाचा सर mm² म्हणा किंवा मीटर म्हणा. मग हे जेव्हा डिवाईड होतं एकमेकाला तेव्हा इथे 2 राहणार, आणि जेव्हा 2 रूटमध्ये येणार तेव्हा काय होणार, नॉर्मल आपला 1 mm राहणार. मग जर लेंथ मध्ये असेल आणि ह्याचं युनिट पण असेल तर मग आपल्याला डायमेन्शन भेटेल का, नाही. स्लेंडर रेशोचं डायमेन्शन काहीच येणार नाही. लक्षात घ्या, परत एकदा सांगतो बघा. कुठे गेलं, बघा. स्लेंडरनेस रेशो म्हणजे काय सर, स्लेंडरनेस रेशो इज नथिंग बट इक्विव्हॅलंट लेंथ अपॉन, याला काय म्हणतो आपण, रेडियस ऑफ गायरेशन म्हणू शकतो आपण याला. ठीक आहे, रेडियस ऑफ गायरेशन. आणि ज्याची व्हॅल्यूज काय असते, आय मिनिमम अपॉन एरिया. ठीक आहे, ठीक आहे. आय मिनिमम म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया मिनिमम अपॉन एरिया. राहिला लक्षात. मग ऑप्शन डी इज परफेक्ट. नाउ one more question. Okay, let's see. For a long slender column, बघा परत एकदा सेम क्वेश्चन आहे. द रेशो ऑफ द क्रिटिकल बकलिंग लोड फॉर द केस बोथ एंड आर क्लॅम्प म्हणजे फिक्स. ठीक आहे, अँड बोथ एंड आर हिंज. आता सर मी तर म्हणेल तर सर मी तोंडी सांगेल सर, P1 इंटू आपण हमेशा काय करतो, L1 इज इक्वल टू P2 आणि L2. P1/P2 काढा. बोथ एंड आर फिक्स, लगेच लक्षात आलं पाहिजे, L/2. बोथ एंड आर हिंज, सर Lच असतं. मग L² L² कॅन्सल, आणि या 2चा स्क्वेअर होईल 4, म्हणजे ऑप्शन इज 4. बाकी कुठं काही दिसतच नाही ना. 1/4 नाही येणार का, कारण हा P1/P2 करणार आहेत आपण, आणि हा 4 मग इकडे जाणार. ठीक आहे, सोपे. आता ह्या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला सगळे एकदम परफेक्ट जमले पाहिजेत. बघा ना, द कॉलम इज नोन ॲज अ, नेक्स्ट क्वेश्चन, द कॉलम इज नोन ॲज अ शॉर्ट कॉलम इफ द लेंथ इज मोर दॅन 30 times दॅन द डायमीटर, स्लेंडर रेशो इज मोर दॅन 120, द लेंथ इज लेस दॅन 8 times द डायमीटर, अँड द स्लेंडर रेशो इज मोर दॅन 32. आता नॉर्मल जर कंडिशन बघा, शॉर्ट कॉलम त्यांनी कसं सांगितलं, शॉर्ट कॉलमसाठी L/Dचा रेशो किती, लेस दॅन 8 असला पाहिजे. त्यांनी काय म्हटलं आहे, L/Dचा 30 times हे गेलं. लेंथ इज लेस दॅन 8 times द डायमीटर. लेंथ इज लेस दॅन 8 times द डायमीटर, नाही, लेंथ इज मोर दॅन 8 times द डायमीटर. ठीक आहे, हा अच्छा लेस, हे परफेक्ट आहे आपल्यासाठी. आणि वरून काय म्हणतात, स्लेंडर रेशो इज मोर दॅन 32. तर बघा, स्लेंडर रेशो शॉर्ट कॉलमसाठी काय आहे, लेस दॅन 32 आहे, मोर दॅन नाही. आपला हा परफेक्ट बसतोय. कोणतं, ऑप्शन सी परफेक्ट आहे, ज्याच्यामध्ये आपला L/D इज लेस दॅन 8 किंवा लेंथ इज लेस दॅन 8 times द डायमीटर. बरोबर, हे परफेक्ट आहे. बाकी नॉर्मलचं पण बघून घ्या, मीडियम कॉलमचं यांच्यामध्ये असतो 8 आणि 32च्या मध्ये तुमचं हे असतं L/Dचा रेशो, आणि 32पेक्षा मोठा असेल तर लॉंग कॉलम असतो. ठीक आहे, आणि बाकी स्लेंडर रेशो 120 आणि 32च्या मध्ये असेल तर मीडियम कॉलम, आणि 120च्या पुढे असेल तर लॉंग कॉलम. ठीक आहे, चला. ओके, त्यांनी काय म्हटलं आहे, सिंपल क्वेश्चन आहे. द ऑयलर कॉलम थेरी, द क्रिपलिंग लोड ऑफ द कॉलम लेंथ L विथ वन एंड फिक्स अँड अदर एंड इज हिंज. आता मला एक गोष्ट सांगा, PCचा फॉर्म्युला काय त्यांनी सांगितलं, क्रिटिकल बकलिंग लोड. ह्याच्यामध्ये एकच विचारलं त्यांनी का क्रिटिकल बकलिंग लोड काय असेल जेव्हा ही कंडिशन असेल तर. मग सर फॉर्म्युला घ्या, π² EI
अपॉन एल स्क्वेअर. मग मला सांगा, जेव्हा एक एंड फिक्स असतो, एक एंड हिंज असतो, तेव्हा एल इज इक्वल टू काय असतो, L/√2. मग फक्त याला रिप्लेस करणार ना L/√2ने, बरोबर. याचा पूर्ण याचाच ब्रॅकेटचा स्क्वेअर समजा, तर मग काय होणार, हा एल स्क्वेअर राहणार आणि हा 2चा स्क्वेअर 2 होणार आणि तो 2 वर गेला का मला फॉर्म्युला भेटणार हा. इथे स्क्वेअर आहे, इथे लक्षात ठेवा, इथे स्क्वेअर आहे. प्रत्येक ठिकाणी पायच्या ठिकाणी स्क्वेअर आहे. ठीक. हवं तर चार्ट एकदा बघून घ्या. चार्ट एकदा लक्षात आला की हे क्वेश्चन डायरेक्टली तुम्हाला लागून जाते. चला बघा आता, रँकाइन गॉर्डन फॉर्म्युला इज ॲप्लिकेबल फॉर. आता रँकाइन फॉर्म्युला म्हणजे काय, जेव्हा कॉलममध्ये शॉर्ट कंप्रेशन फोर्स आणि ऑयलरचा जो क्रिटिकल बकलिंगचा लोड, या दोघांना जेव्हा कन्सिडर करतो तेव्हा आपण तो फॉर्म्युला कशाने रिप्लेस करतो, रँकाइनने. मग रँकाइन फॉर्म्युला हा दोघांसाठी असतो, शॉर्ट आणि बोथ कॉलमच्या कॉम्बिनेशनसाठी. ठीक आहे. अच्छा, IAS लेवलचा क्वेश्चन दिसतोय मला. कन्सिडर द फॉलोइंग ॲझम्पशन्स मेड इन द डेव्हलपिंग द ऑयलर कॉलम थिअरी. द कॉलम मटेरियल ऑफ द हुक्स लॉ, बरोबर आहे. फेल्युअर ऑफ द कॉलम अकर्स ड्यू टू द बकलिंग, बरोबर आहे. ठीक आहे. द कॉलम इज लॉंग कम्पेअर टू इट्स क्रॉस सेक्शनल डायमेन्शन, हे पण बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन डी इज करेक्ट. ठीक आहे. ॲझम्पशन आहेत, इथे कॉलमचे ॲझम्पशन दिलेत, स्क्रीनशॉट घ्या एकदा. होमोजिनियस, आयसोट्रॉपिक, बिहेव इलॅस्टिसिकली, परफेक्ट ॲक्सियल पासेस थ्रू द सेंटर ऑफ द कॉलम, परफेक्टली स्ट्रेट असला पाहिजे, वेट त्याचा निग्लेक्ट करतो. याचा एकदा स्क्रीनशॉट घ्या आणि लक्षात ठेवा हे कॉलमचे. ओके. द ऑयलर फॉर्म्युला देर रेशो ऑफ द इफेक्टिव्ह लेंथ टू द लिस्ट रेडियस ऑफ गायरेशन. मी एवढ्या तर तुम्हाला मागच्या ह्याच्यात सांगितलं, दॅट इज नथिंग बट आवर ऑप्शन बी, स्लेंडरनेस रेशो म्हणतात त्याला. कॉलममध्ये स्लेंडरनेस रेशो शिवाय दुसरा कोणती टर्म नाही आहे जी इन टर्म्स ऑफ रेशो असेल. द स्लेंडर रेशो इज द रेशो ऑफ, परत एकदा काय, स्लेंडरनेस रेशो इज द रेशो ऑफ इफेक्टिव्ह लेंथ ऑफ द कॉलम टू द लिस्ट रेडियस ऑफ गायरेशन. त्यांनी म्हटलं आहे का हा कसला रेशो असतो. आता इथे लिस्ट रेडियस तर आपल्या इथे स्टार्टिंगला दिलं आहे, त्याच्यामुळे हे दोन ऑप्शन तर गेले, एरियाचा काही संबंधच नाही. तर लेंथ ऑफ कॉलम अपॉन लिस्ट रेडियस ऑफ गायरेशन, ऑप्शन बी इज करेक्ट. ठीक आहे. द क्रिपलिंग लोड ऑफ द कॉलम विथ वन एंड, आता डायरेक्ट क्रिपलिंग लोड म्हटलं आहे, वन एंड फिक्स अँड अदर एंड इज हिंज. सोपं आहे ना. मग अशी काय आलेला फॉर्म्युला आठवत आहे, फॉर्म्युला जेव्हा एक एंड फिक्स असतो आणि एक एंड हिंज असतो तेव्हा फॉर्म्युला आपल्याला काय भेटतो बघा. नॉर्मल फॉर्म्युला हा π² EI अपॉन LE स्क्वेअर, हा फॉर्म्युला आहे ना नॉर्मल PCRचा. हा आणि दोन्ही जेव्हा हिंज असतात ना तेव्हा सेम. हिंज असल्यानंतर लेंथ चेंज होते का, नाही होत. जेव्हा बोथ हिंज असतात तेव्हा लेंथ चेंज नाही होत. मग मला सांगा, अशा कंडिशनमध्ये हा जो फॉर्म्युला आहे आपला, तो आणि हिंजचा बोथ हिंजचा फॉर्म्युला सेम असणार ना, बरोबर. आता त्यांनी काय म्हटलं की एक एंडला फिक्स केला, एकाला हिंज केला, मग एल रिप्लेस कशाने होतो, L/√2ने. जेव्हा एलला रिप्लेस करतो L/√2ने तेव्हा आपल्याला फॉर्म्युला काय भेटतो, 2π² EI अपॉन L स्क्वेअर. मग मला सांगा, हा जो कॉमन काढला π² EI अपॉन L स्क्वेअर, हा झाला बोथ एंडचा हिंजचा, आणि हा 2ला बाहेर काढला, मग ऑप्शन ए परफेक्ट नाही होणार. 2 टाइम्स दॅट ऑफ द बोथ एंड आर हिंज. ठीक आहे. जर इथे बोथ एंड आर फिक्स म्हटलं असतं, इथे बोथ एंड आर फिक्स म्हटलं असतं, तर इथे एलच्या जागी काय आला असता, L/2, आणि वर आला असता आपला मग 4, मग इथे आला असता 4 टाइम्स. ठीक आहे. चला बघा, इफ द वन एंड ऑफ द कॉलम इज मेड फिक्स अँड अदर एंड इज फ्री, देन हाऊ मच द क्रिटिकल लोड ऑफ द ओरिजिनल व्हॅल्यू. हा तुम्ही होमवर्कला करा किंवा स्वतः करा, आणि याचा ऑप्शन मला कमेंटमध्ये सांगा किंवा स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्ही सॉल्व करा. खूप सारे असे क्वेश्चन सॉल्व केलेत आपण. ओके. रँकाइन कॉन्स्टंटचा फॉर्म्युला त्यांनी विचारला आहे. रँकाइन कॉन्स्टंटचा फॉर्म्युला बघा, रँकाइन कॉन्स्टंट काय असतो. जेव्हा आपण रँकाइन फॉर्म्युला म्हणजे काय, जेव्हा आपण क्रिटिकल बकलिंगचं करतो आणि ऑयलर फॉर्म्युला आणि कंप्रेशनवाला. कंप्रेशनमध्ये म्हणजेच काय, क्रशिंग लोड म्हणतो त्याला. जेव्हा कॉलममध्ये क्रशिंग पण कन्सिडर करतो आणि बकलिंग पण कन्सिडर करतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, रँकाइन फॉर्म्युला. मग क्रशिंगमध्ये फॉर्म्युला काय, क्रशिंगचा फॉर्म्युला बरोबर ना, क्रशिंगचं म्हणजे काय, क्रशिंग स्ट्रेस, क्रशिंग फोर्स अपॉन एरिया.
मग पी सीची व्हॅल्यू काय येईल सिग्मा सी इंटू एरिया, बरोबर. आणि आपलं नॉर्मल याचा फॉर्म्युला ऑयलरचा फॉर्म्युला पाय स्क्वेअर ए आपण एल स्क्वेअर हे कॉम्बिनेशन केलं तर आपल्याला फायनली यांच्या दोघांमधून एक हे भेटतो, काय भेटतो, एक फॉर्म्युला भेटतो ज्याला आपण म्हणतो रँकाइन थेरी. ठीक आहे, रँकाइन फॉर्म्युला. मग रँकाइनमध्ये रँकाइन कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय असते सिग्मा सी अपॉन पाय स्क्वेअर ई, सिग्मा स्क्वेअर. ओके, त्यांनी काय म्हटलं आहे पाय स्क्वेअर ई अपॉन सिग्मा सी, पाय स्क्वेअर अपॉन सिग्मा सी. आणि दुसरा काय, अच्छा सिग्मा सी अपॉन पाय स्क्वेअर. ऑप्शन बी इज करेक्ट. ठीक आहे, रँकाइन फॉर्म्युला. याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्यवस्थित स्टडी करा. जर तुम्हाला ऑलरेडी केलंच असेल, फक्त हे लक्षात ठेवा की त्याच्यात क्रशिंग आणि ऑयलर दोघं कॉम्बिनेशन असतं. आणि ही एक लक्षात ठेवा सिग्मा स्क्वेअर पर पाय स्क्वेअर, बाकी झालं. बघा, वेन द बोथ एंड ऑफ द कॉलम आर पिन देन द फॉर्म्युला ऑफ द क्रिपलिंग लोड. पिन केले म्हणजेच काय, पिन करतो म्हणजे काय करतो, हिंज करतो, बरोबर ना. क्लॅम्प करतो म्हणजे फिक्स करतो. पिन केल्यानंतर म्हणजे काय केलं, हिंज केले ना. तर हिंज केल्यानंतर फॉर्म्युला काय मी तुम्हाला सांगितलं, हिंज कंडिशन आणि नॉर्मल कंडिशन सेमच, म्हणजे हा वाला फॉर्म्युला. मग सर ही कंडिशन कधी असणार आहे, जेव्हा कॉलमचे बोथ एंड फिक्स असणार आहेत. सर ही कंडिशन नसणारच कधी. ही कंडिशन जेव्हा 1 फिक्स आणि 1 हिंज असणार आहे, बरोबर. हां, 4 असता इथे, जर 4 असतात तर मग 1 फिक्स आणि 1 फ्री असणार तेव्हा, बरोबर. आणि हे बोथ फिक्स आणि हा बोथ हिंज. ठीक आहे, सगळ्या कंडिशन इथे कवर झालेल्या आहेत. बाकी हे लक्षात ठेवा, डायरेक्टली हे काय याच्यामध्ये जास्त विचारणार पण नाहीत. हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्कला करायचा आहे. ठीक आहे, स्लेंडरनेस मी तुम्हाला एक्सप्लेन केला आहे. बऱ्यापैकी याच्यातूनच क्वेश्चन असणार आहेत. 1-2 क्वेश्चन तरी असलं तरी चांगली गोष्ट आपल्यासाठी. थँक्यू फॉर दिस सेशन. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही डाऊट्स असतील, काही कमेंट्स असतील तर नक्की विचारा आणि शेअर करा. जास्तीत जास्त मुलांना याचा फायदा झाला असेल पाहिजे. आणि अभ्यास करत राहा. मेन गोष्ट म्हणजे एक्झाम आता काही खूपच म्हणजे कमी टाईम राहिला आहे. ज्या पद्धतीने एक्झाम MPSCच्या त्यांनी सांगितल्यात होणार आहेत, तर आपली एक्झाम पण नक्कीच लवकरात लवकर होऊन जाईल. ठीक आहे, थँक्यू.